नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दिवंगत आशा भोसले यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. दिनांक 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत मंगेशकर कुटुंबात जन्म. संगीतमय वातावरणात बालपण गेले. 1942मध्ये वडिलांच्या निधनानंतर कामासाठी मोठी बहीण लतासोबत पुण्याहून मुंबईला स्थलांतर. 1943मध्ये वयाच्या 10व्या वर्षी माझा बाळ या मराठी चित्रपटात चला चला नवबाळा हे पहिले गाणे गायले. 1948मध्ये सावन आया या गाण्याद्वारे हिंदी पार्श्वगायनात पदार्पण केले. 1949मध्ये कुटुंबाचा विरोध पत्करून 16व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. 1960मध्ये मानसिक आणि शारीरिक छळानंतर पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला. पहिल्या पतीच्या निधनानंतर 3 मुलांचा स्वतःच्या हिमतीवर सांभाळ केला. 1980 साली संगीतकार R.D. बर्मन यांच्याशी विवाह. या जोडीने चित्रपटसृष्टीला अनेक हिट गाणी दिली. 1981मध्ये उमराव जान चित्रपटातील गझल गायकीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित. आंतरराष्ट्रीय ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय. 2000 साली चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. 2003मध्ये गायनासोबत फूड रेस्टॉरंटद्वारे व्यवसायात पदार्पण. परदेशातही व्यवसाय वाढवला. 2008 साली देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण सन्मानाने गौरव. 2011 साली 12,000हून अधिक गाणी गायण्याची किमया गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद. 2021मध्ये महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित. आयुष्याचा क्षण आणि क्षण आनंदात जगण्याचा तत्त्वज्ञान सुरेलपणे सांगणाऱ्या पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण जगतविख्यात गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी 12 एप्रिल 2026मध्ये निधन झाले. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.